प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक अध्यक्ष 2. महोदय, प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय छापल्या झाली 16 मिनिटं एका प्रश्नावर झाली. अध्यक्ष महोदय, माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय देखील इकडे आहेत. या ड्रग्सच्या संबंधी वारंवार या सभागृहामध्ये आपण चर्चा करतो आणि या उत्तरामध्ये मंत्री महोदय आपण म्हटलंय की झिरो टॉलरन्स प्रमाणे आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जर कोण पोलीस अधिकारी सापडले तर आपण निलंबित करू आणि या सगळ्या नवीन मोहीम तुम्ही आणताय की ड्रग फ्री मुंबई. वारंवार सतत सातत्याने लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाण्याला किंवा वरिष्ठ पोलीस पदाधिकाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी ड्रग्ज विकलं जातं याची माहिती दिल्यानंतर देखील तिथे तात्काळ कारवाई होत नाही. आजही मुंबई शहरात, मी ज्या मुंबई शहराचं प्रतिनिधित्व करतो त्या मुंबई शहरात गल्लीबोळामध्ये गांजा ड्रग्ज विकला जातो, पण स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर देखील ती कारवाई होत नाही. आम्हाला सरकारकडनं ही अपेक्षा आहे की ही सगळी चैन तोडावी लागेल. याला आपण अनेक कारवाया करतोय. सरकार आणि माननीय मुख्यमंत्री आपण ज्या भूमिकेतून ह्या सगळ्या गोष्टी करताय, परंतु त्याला हवं तितकं यश येत नाही आहे आणि म्हणून कायमस्वरूपी ड्रग्स या राज्यातून हद्दपार करण्यासाठी ज्या योजना करणं आवश्यक आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खाली जे ड्रग्स विक्री करतात आणि ड्रग्स सेवन करतात त्यांच्यावरती तात्काळ त्या पोलीस ठाण्यामध्ये उपाययोजना करणं आवश्यक आहे. आज पोलिसांचं काय प्रॉब्लेम आहे अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय, की प्रश्न घ्या. प्रश्न असा आहे, प्रश्न माहिती देतो मी. प्रश्न असा आहे की झिरो टॉलरन्स आपण कायमस्वरूपी करण्याच्या दृष्टीने ज्या योजना केल्या आहेत त्या फेल्युअर होत आहेत, तर ही योजना सक्सेस होण्यासाठी सरकार अधिकचं म्हणून कोणत्या उपाययोजना करणार आहे? माननीय अध्यक्ष महोदय, सुनील प्रभूजींनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आज राज्यासमोर आणि देशासमोर निश्चितपणे एक अत्यंत महत्त्वाचं आव्हान हे नार्कोटिक्सच्या माध्यमातून उभं राहिलं आहे आणि म्हणून आता केंद्र सरकारने देखील सर्व राज्यांच्या सोबत एकत्रितपणे अँटी नार्कोटिक्सची मोहीम घेतलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारखाने उभे होतात, ते सप्लाय करतात आणि म्हणून एकत्रितपणे सगळ्या राज्यांनी हे काम करावं म्हणून एक कॉर्डिनेशनची एनकॉर्ड तयार केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून राज्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचनी या ठिकाणी काम करावं. आपणही आपल्या राज्यामध्ये आता होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच केलेला आहे आणि याच्यामध्ये 15 विभाग जे आहेत म्हणजे सर्व संबंधित विभाग, महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभाग, उद्योग विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य, गृह परिवहन विभाग, त्यासोबत सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नगर विकास, शालेय शिक्षण, ग्राम विकास अशा सगळ्या विकास विभागांना आपण आता टास्क तयार करून दिल्या. कारण ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर होऊ शकत नाही. यामध्ये वेगवेगळे जे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांना होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचमध्ये आता प्रत्येकाची टास्क प्रत्येकाला दिलेली आहे आणि त्यातनं एकत्रितपणे आपण हे काम चालू केलं आहे. आणि जसं मी मागे सांगितलं होतं की पूर्वी आपण एखादं ड्रगचं कन्साइनमेंट सापडलं की त्या कन्साइनमेंट पुरतं कारवाई करायचो. आता आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधणं सुरू केलं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर आगरीपाडा पोलीस स्टेशन उदाहरणासारखं सांगतो की या ठिकाणी एक 25/5/26 ज्यावेळेस एक आपण रेड केली आणि पकडलं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडनं चौकशी करून ज्यावेळेस आपण बॅकवर्ड लिंकेजमध्ये गेलो त्यावेळी आपल्याला MD बनवण्याची प्रयोगशाळा मिळाली. त्यातनं 14 किलो 493 ग्रॅम मेफेड्रॉन मिळालं, जवळपास 50 कोटी किमतीचं. साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये अशाच पद्धतीनं ज्यावेळेस एक पेडलर सापडला त्यावेळी त्याच्यावर ज्यावेळेस आपण कारवाई केली त्यावेळी जवळपास बॅकवर्ड लिंकेजमध्ये गुजरातमध्ये आपल्याला कारखाना सापडला त्याचा आणि गुजरातमधल्या कारखान्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 74 कोटी रुपयाचा माल हा आपल्याला प्राप्त झाला. पिंपरीमध्ये देखील ज्यावेळेस रेंज हिल्सला सिम्बॉसिस हॉस्टेलच्या जवळ अशा प्रकारचा पेडलर सापडला त्यावेळी त्यातही आपण बॅकवर्ड लिंकेज जे आहे ते शोधून काढलं आणि त्यातनं एक्झर्बिया टाउनशिप या ठिकाणी त्यांनी जो व्यवस्था उभी केली होती ती आपण ज्यावेळेस मोडून काढली
त्यास लक्षात आलं एका रूममध्ये हायड्रोपोनिक गांजाची शेती ते करत होते आणि ती पण आपण त्या ठिकाणी उलटवली. जवळपास 44 कोटी रुपयाचा माल हा त्या ठिकाणी मिळाला. असं जवळपास आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे सगळंच मी सांगत नाही, पण याच्यामध्ये मला सांगायचं एवढंच आहे की जवळपास वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन, म्हणजे आपल्या राज्यात तर आपण कारवाई केलीच, पण बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेजमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आपण या संदर्भातली कारवाई करतो. आणि आता आपण बघितलं असेल या पुरवणी मागण्यांमध्ये आपण जाणीव जागृती करण्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात मोहीम हातामध्ये घेतो. सगळ्या शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूचे अशा प्रकारचे जे ठेले किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोटेन्शियली ड्रग्ज किंवा नार्कोटिक्स विकले जातात ते उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. 2-3 हजार अशा प्रकारच्या स्ट्रक्चर्सवर प्रत्येक शहरामध्ये कारवाई आपण सुरू केलेली आहे. आणि जसं मी सांगितलं, आत्तापर्यंत जे काही पोलीस या नार्कोटिक्सच्या केसमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली त्या ठिकाणी इन्व्हॉल्व भेटले त्यांना बडतर्फच करण्यात आलेला आहे. ही लढाई देश पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. काही काळ नक्की लागेल, पण हे साम्राज्य आपण निश्चितपणे उद्ध्वस्त करू. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात ड्रग्ज फ्री महाराष्ट्र आणि अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे नार्कोटिक सेलच्या आणि विविध पहलूला लक्षात घेऊन अध्यक्ष महोदय जी कारवाई होत आहेत अतिउत्तम आहेत. अध्यक्ष महोदय, आतापर्यंत या प्रकारच्या कारवाई कुठल्याही राज्याच्या राज्य सरकारमध्ये आपण महाराष्ट्रात, मला सुद्धा अध्यक्ष महोदय इकडे 20 वर्ष होत आली आहे, मी पाहिलेलं नाही आहे ज्या देवेंद्रजीच्या माध्यमातून होत आहेत. पोलीस बडतर्फ करण्याचा जो निर्णय केला आहे तो उत्तम आहे. त्याचा अर्थ सुद्धा पोलीस शंकाच्या भोवऱ्यात आहे. अध्यक्ष महोदय, हे जे माल पकडला जातोय त्यापैकीचा माल परत बाहेर येतोय का, यासाठीची व्यवस्था सरकारच्या मनातमध्ये काय आहे किंवा शासन या संदर्भामध्ये काय निर्णय घेणार आहे? कारण याला आपण पुरावे म्हणून कोर्टात उपलब्ध करून द्यावे लागतात. त्यामुळे हे जे पकडलेला माल आहे त्याला कुठे ठेवण्यात येणार आहे, त्याची सुरक्षा कशी करणार, त्याचं डिस्पोजल कसं करणार? अध्यक्ष महोदय, या संदर्भातली काही माहिती असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी द्यावी ही माझी विनंती आहे. नाही, माननीय अध्यक्ष महोदय, मला हे देखील या सभागृहाला सांगितलं पाहिजे की या ड्रग्ज रॅकेटचा जो देशातला सगळ्यात मोठा सूत्रधार होता सलीम डोला, याला देखील आपण गेले काही वर्ष अटक करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आपण काढली होती आणि फायनली या सलीम डोलालाही आपण अटक करून भारतामध्ये परत आणलेला आहे. जवळपास आपल्या माहितीकरता या एका व्यक्तीने भारतामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा मिळून या ठिकाणी MDचे कारखाने उभे करून 4000 किलोग्रॅम MD ही यांनी निर्मित केली आणि विकलेली आहे. त्यातली आता बहुतांश आपण हस्तगत केलेली आहे. आणि या संदर्भात जवळपास मुंबई पोलिसांनी, म्हणजे सगळ्या पोलिसांनी त्याचा लुकआउट काढला होता, पण मुंबई पोलिसांनी सफलतेने त्या ठिकाणी त्याला पकडलं. त्याच्या 12 हस्तकांना पकडलाय. मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे साताऱ्याला देखील एक फॅक्टरी सापडली होती. सलीम डोलाने मान्य केलंय की ती फॅक्टरी देखील त्याचीच होती, ही त्यांनीच तयार केली होती. त्यामुळे मला असं वाटतं की ड्रग्सच्या विरोधातल्या लढाईतला हा एक ही मोठी सफलता आहे की चालू आहे. या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ही जी काही कारवाई आहे ती करतो. आणि आत्ता जे सागर साहेबांनी सांगितलं त्यातही सागर साहेब, आता केंद्र सरकारने जी काही नवीन भूमिका घेतली आहे त्यामध्ये तात्काळ या संदर्भातलं जे काही पुरावा आहे तो पुरावा दाखल करणे आणि माल हा डिस्ट्रॉय करणे हा आता नियम झालेला आहे. किंबहुना केंद्र सरकारने एक दिवसच नेमून दिला की ज्या दिवशी देशातल्या सगळ्या राज्यांनी जो काही पकडलेला माल आहे, जो ठेवलेला माल आहे, तो माल त्या दिवशी जाळायचा. आणि त्या दृष्टीने जवळपास हजारो कोटी रुपयाचा माल हा आता आपण जाळलेला आहे.
त्यामुळे हा माल पुन्हा मार्केटमध्ये येऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये या ड्रग्जचं प्रमाण जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात वाढलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतायत सरकार प्रयत्न करतंय आणि करतंय, त्याबद्दल आमची तक्रार नाही. पण अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी रेड करतात, जे सापडतात 8-9, माझ्या आष्ट्यात 8 जणांची अटक झाली आणि शेवटी दोघांच्याच नावाने गुन्हा नोंदवला, 6 जण सोडली. DSPना माहीत नसेल, हे खालच्या खालीच उद्योग चालतात. त्यामुळं पोलिसांनी एकदा अरेस्ट केलं आणि त्यातला जो मेन कल्प्रिट आहे, जो त्या भागात ऑपरेट करतो, त्याचं नाव बाजूला काढलं. असे उद्योग महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालतात. त्यामुळे पोलिसांच्या, सगळेच पोलीस असे आहेत असा माझा दावा नाही, पण पोलिसांच्यात हप्तेखोरी करणं हा एक सोर्स ऑफ इन्कम झाला आहे पोलीस स्टेशनचा. आणि म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय म्हणून आपणाला माझी विनंती आहे की या ड्रग्जच्याशी संबंध असणारे जे पोलीस सापडतील, जे पोलीस अशा ड्रग्जच्या गुन्ह्यांना मागे घालतील, त्यांना तात्काळ निलंबित करावं, चौकशी करून बडतर्फ करावं. हा आकडा किमान 1000चा जाईल, हे टार्गेट तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला द्या. बाकी सगळे ड्रग्ज कमी होतील. दुसरं, नार्कोटिक सेल काय करतं हा दुसरा प्रश्न आहे. नार्कोटिक सेलचं काम कुठंच दिसतंय, काय त्यांनी ॲक्शन घेतले? आपण सगळं पोलिसांनीच करावं म्हणतो, पोलीस काय त्यात फार एक्सपर्ट नसतात. आता आमच्याकडे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवण्याची व्यवस्था आहे. मी तुकाराम मुंडेंच्याकडे ती माहिती दिली की हे ऑनलाईन ड्रग्ज मागवत आहेत, काहीतरी करा म्हणून. ऑनलाईन ड्रग्ज देशात उपलब्ध व्हायला लागले आहेत आणि मुलं मागवतात. आता आपण जर त्यात मागवायला कुणाला अनोळखी माणूस गेला तर त्याला तो ड्रग येत नाही, पण त्यांच्या लिंकमधल्या माणसानं जर ते पाठवलं तर ते बरोबर सिरिंजेस येतात, सगळं साहित्य येतं आणि अनेक ठिकाणी इंजेक्शन घेऊन मुलं ड्रगच्या सेवन करण्याची व्यवस्था होते. म्हणून हा एक महाराष्ट्रातला गंभीर गुन्हा झालेला आहे. आणि म्हणून माझी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात स्ट्रिक्ट अशी ॲक्शन महाराष्ट्राच्या पोलीस दलाने घेतली, नार्कोटिक सेल जास्त ॲक्टिवेट केलं आणि ज्या पोर्टवर सतत ड्रग्ज सापडतात त्या पोर्टवर पाहिजे तर आपले पोलीस पाठवा, आपल्या राज्याच्या बाहेर पोर्ट आहे ते, पण आपले पोलीस पाठवा, पण तिथून येणारा माल आणि देशात वेगळ्या ठिकाणाहून माल येतो. आपण हायड्रोपोनिकचं उदाहरण दिलं. देशात आता पैसे मिळवण्यासाठी लोक आता अशी शेती करायला लागली आहेत असा त्याचा अर्थ होतो. आपल्या उत्तरात आपण ज्याचा उल्लेख केला. आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे. बाकीचे सगळे गुन्हे एखाद्या वेळेस दुर्लक्षित करायला हरकत नाही, पण तरुणांना अंमलाच्या खाली आणणारा हा तरुणाई सगळी या विळख्यात अडकलेली आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं याचं असेसमेंट घेण्यासाठी ब्रीफिंग घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य जयंतरावांनी जे सांगितलं, निश्चितपणे आपण ही पॉलिसी अशीच ठेवलेली आहे आणि जेवढे पोलीस हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत आढळले त्या सगळ्यांना बडतर्फच केला आहे. आपण त्यांना कोणालाही सस्पेंड केलं नाही, त्याला बडतर्फच केलं आहे. आपण जे सुचवलं त्याप्रमाणे आता आपण आपल्याकडे आधी जे नार्कोटिक्सच्या संदर्भात जे काही व्यवस्था होती ती छोटी होती. आपल्याला कल्पना आहे मागच्याच वर्षी आपण आपला ANTF जो आहे, अँटी नार्कोटिक्स जो फोर्स आहे, हा फोर्स विस्तारित केलेला आहे. आता प्रत्येक पोलीस स्टेशन, आधी प्रत्येक पोलीस स्टेशनला आपल्याकडे ANTF नव्हता, आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे, या 2 ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे. लोक गडचिरोलीला का जातात, तिथे स्पेशल पे आपण देतो. त्यावेळेस सगळे चांगले पोलीस तिथे जायला तयार असतात. किंवा अँटी करप्शनमध्ये 1 स्टेप अहेड त्यांना ठेवतो. म्हणजे जो ॲडिशनल SP असेल तो तिथे SP म्हणून त्या पोस्टवर जातो. तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो, चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत. याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत. आणि त्यासोबत इथे जो 3 वर्ष काम करेल
त्याला चॉईस पोस्टिंग अशा पद्धतीचीही आम्ही योजना तयार करतो आहोत, जेणेकरून चांगले अधिकारी, म्हणजे काय झालंय की आपल्याकडे आत्तापर्यंत ANTF किंवा जो काही नार्कोटिक्स ब्युरो होता, दुर्दैवाने त्याची अवस्था अशी होती की कोणाला डंप करायचं असेल तर त्याला तिथे आपण टाकून द्यायचो. आता ही लढाई ही बिनीच्या शिलेदारांनी लढावी लागेल. बेस्ट ऑफिसर्स आपल्याला त्यात उतरवावे लागतील आणि म्हणून बेस्ट ऑफिसरला इन्सेंटिव्ह देण्याकरता आपण त्याही संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ती करतोय. आपण जे सांगितलं त्याची मी नोंद नक्की घेतो. मी रोज ब्रीफिंग घेतोच, पण 20 मिनिटं स्पेशली मी नार्कोटिक्सच्या संदर्भातलं ब्रीफिंग रोज घेईन. 1 मिनिट. 16 मिनिटं झाली आहे त्या प्रश्नावर. शेवटचा प्रश्न नितीन राऊतजी बोला. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत, नागपूरचे आहेत खास करून, आणि मूळ प्रश्नामध्ये नागपूर, गडचिरोली, यवतमाळ व वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. शासनाने उत्तरात केवळ मुंबई आणि ड्रग फ्री मुंबई अभियानाचीच माहिती या ठिकाणी दिली आहे. विदर्भातील वाढत्या नशेखोरीवर उत्तर मात्र त्रोटक आहे. अध्यक्ष महोदय, सन 2025 मध्ये राज्यात 523.17 कोटीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. यापैकी एकट्या नागपूर आणि विदर्भातून किती कोटीचे ड्रग्ज जप्त केले, तिथली अचूक आकडेवारी काय, हा माझा दुसरा प्रश्न. आणि या ठिकाणी आपण सांगत असताना माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की ANTFचे युनिट आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा करणार, परंतु राज्यामध्ये हे 7 युनिट आज कार्यरत आहेत. यातील विदर्भ विभागासाठी किती स्वतंत्र युनिट तैनात आहेत आणि तिथे पुरेसे मनुष्यबळ किती आहे याची माहिती सुद्धा हवी आहे. अध्यक्ष महोदय, नागपूरमध्ये रस्त्यावरील लहान पेडलर्सला पकडून जर आपण ऑपरेशन थंडर याचं कौतुक करत असू तर कुठेतरी आपण चुकतो ते लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे LSD कागजी नशा सापडूनही स्थानिक पोलिसांनी माहिती अभावी त्यांना 2दा सोडून दिले. गृहविभाग आपल्या NDPS यंत्रणेला अशा आधुनिक अंमली पदार्थाचा छडा लावण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देत नाही काय, हा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आणि आमच्या शहरामध्ये MDची माहिती, आता MDची मागणी हे कोट्यावधीच्या घरात पोहोचलेली आहे. अध्यक्ष महोदय, माफिया आधी तरुणांना त्याचे व्यसन लावतात आणि त्यानंतर त्यांनाच सप्लायर पेडलर्स बनवतात. शाळा कॉलेजच्या रस्त्यावर हे रोखण्यासाठी सरकार काय ठोस पावलं उचलणार आहेत, काय ॲक्शन प्लॅन आहे, हा माझा 4था प्रश्न. आणि 5वा प्रश्न, विदर्भात प्राण्यांना शांत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचा मानवी नशा म्हणून झॉम्बी ड्रग सारखा सर्रास वापर केला जात आहे. ही अत्यंत घातक औषधे मेडिकल स्टोअर्समधून तरुणांपर्यंत सहज कशी पोहोचत आहेत यासंबंधीची माहिती मला हवी आहे. अध्यक्ष महोदय, ज्या 7 युनिट आपण तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये 369 लोक आपण त्याच्यात घेतलेले आहेत. प्रत्येक विभागामध्ये युनिट आपण तयार केलं आहे, पण आता ते युनिट अजून डिसेंट्रलाइज आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत. पहिल्यांदा आपण काय करायचो की त्याच पोलीस स्टेशनमधले लोक त्या ठिकाणी करायचो. आता हळूहळू कंप्लीट युनिट, म्हणजे हे आता पदनिर्मिती करून आपण युनिट तयार केलेले आहेत, त्यामुळे हळूहळू ही पदनिर्मिती खालपर्यंत करून सगळीकडे हे युनिट्स आपण तयार करू. जसं प्रश्न याच्यामध्ये मुंबईचा विचारला म्हणून मी मुंबईचं सांगितलं की मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात जवळपास 3000 शाळा कॉलेजेसमध्ये आपण पुढच्या काळात कार्यक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जाणीव जागृती आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा अँटी ड्रग्स कॅम्पेन आपण अशा प्रकारे आता जो कार्यक्रम हातात घेतला आहे हा राज्यातल्या सगळ्या शहरांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये ड्रग फ्रीच्या संदर्भात किंवा अँटी ड्रग्सच्या संदर्भात एक मोहीम आपण हातामध्ये घेतो, ज्यात त्यांना ड्रग्सचा सप्लाय कसा होतो, ड्रग्सचे काय हे होतात, बाहेर पडायचं असेल तर त्यातनं काय केलं पाहिजे, का माहिती दिली पाहिजे, अशा पद्धतीचा विचार देखील आपण करतो. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती कारवाई आपण करू. आणि मला हे देखील सांगायचं आहे की आता आपण हाही निर्णय केलेला आहे की ड्रग्सच्या संदर्भात जे लोक माहिती देतील त्यांच्याकरता एक आम्ही अशी योजना तयार करतो की ज्या योजनेमध्ये त्यांना आम्ही पारितोषिक किंवा पुरस्कार तर देऊच, पण त्यांची आयडेंटिटी पण रिव्हील होणार नाही, अशा पद्धतीनं एक व्यवस्था आम्ही उभी करतो. त्यामुळे निश्चितपणे विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये या पद्धतीनं आपण कारवाई करून हा जो काही ड्रग्सचा मेनिस आहे किंवा
ही जी काही नार्कोटिक्सची आता एक प्रकारे एक आपल्यासमोर आव्हान आहे, या आव्हानाचा सामना करण्याचा आपण प्रयत्न करू. 11:35 झालेली आहेत. 20 मिनिटं आपण या प्रश्नावर चर्चा केली आहे. मला वाटतं इतर प्रश्नांना पण न्याय द्यायची गरज आहे, त्यामुळे आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, आदरणीय मुख्यमंत्री जी, सरकार और पुलिस ड्रग को कंट्रोल करने के लिए बहुत अच्छा काम कर रही है, उसके लिए मैं आपका अभिनंदन करता हूं. मगर फिर भी मुंबई के अंदर, स्पेशली दक्षिण मुंबई के अंदर बहुत ड्रग्स बिक रहे हैं और बच्चे उसके अंदर आ रहे हैं. तो अध्यक्ष महोदय, मेरी आपसे एक निवेदन है कि अभिनंदन क्यों कर रहे हैं? एक मिनट रुकना भाई, एक मिनट. तरफ से बोलते हैं कि अरे भाई साहब, दो बेचे तो जा रहे हैं ना, इसको इनकार थोड़ी हो सकता है, इनकार थोड़ी हो सकता है. अध्यक्ष महोदय, ड्रग्स बिक रहा है, ये हकीकत है. पुलिस उसको कंट्रोल करने की कोशिश कर रही है. मेरा एक प्रश्न ये है कि इसको रोकने के लिए अगर किसी पुलिस स्टेशन में वारंवार अगर ड्रग वहां पर मिलता है तो उसके पुलिस स्टेशन के सीनियर के ऊपर कार्रवाई होनी चाहिए. आप करेंगे क्या? एक प्रश्न ये है अध्यक्ष महोदय. दूसरा प्रश्न ये है कि ड्रग्स में से बाहर निकलने के लिए बार बार असेंबली के अंदर प्रश्न उठाया गया है कि रिहेबिलिटेशन सेंटर बनने चाहिए. अध्यक्ष महोदय, रिहेबिलिटेशन सेंटर नहीं है, 3 रिहेबिलिटेशन सेंटर मुंबई में इमीडिएटली चालू होना चाहिए, वो किसी हॉस्पिटल के अंदर, ताकि ये फ्री के अंदर रिहेबिलिटेशन सेंटर हो सकता है. आव्हाड साहेब, त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले, याचा आपल्याला जरी त्रास झाला असला तरी मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही, तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन MDचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, UP मध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं, आणि म्हणून त्यांनी त्या संदर्भात आपलं अभिनंदन केलंय. आणि तुम्ही पण केलं पाहिजे. जे चांगलं आलं त्याला, जे वाईट आहे त्याचं मी समर्थन करत नाही. त्यामुळे निश्चितपणे आपण जी मागणी केली आहे, ज्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या PI वर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, पूर्वी कुठेतरी ही गांजा विक्री केली जायची, पण कोल्हापुरात आता अध्यक्ष महोदय टप्प्यावर गांजा विकला जाऊ लागलेला आहे. माझे या ठिकाणी एक स्पेसिफिक होऊ दे, त्यांचं होऊ दे तेवढं. 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. एक म्हणजे कोल्हापूरसह राज्यामध्ये नशेचे पदार्थ विकले जात असल्याने तरुण पिढी बर्बाद होत असल्याने मुलींना नशेच्या माध्यमातून मुलींचा गैरवापर होतो, याचा राष्ट्र निर्माणामध्ये अडचण निर्माण होत आहे. या पोलिसांच्या कारवाईच्या जोडीला शाळा आणि कॉलेजमधून देखील याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. तसंच चित्रपटातून जे नशेचं उदात्तीकरण सुरू आहे ते थांबलं पाहिजे. यासाठी आपण काही शेवटचा प्रश्न कायदा करणार आहोत का? त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तसेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये, तसेच वैद्यकीय उच्च शिक्षण खात्याच्या कॉलेजमध्ये किमान 50 बेडचे मोफत नशामुक्ती केंद्र सुरू केली जातील का? आणि तिसरा प्रश्न आहे, ज्याप्रमाणे IPS CRPS मध्ये सुधारणा करून BNS भारतीय न्याय संहिता, BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंमलात आली, त्याचप्रमाणे NDPS ऍक्ट मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियम सुधारणा करून किचकट प्रक्रिया सुलभ केली जाईल का? तसेच ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री सुरू असते तेथील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी पहिल्यांदा जे सांगितलंय, चित्रपटातल्या उदात्तीकरणावर त्या ठिकाणी ऑलरेडी सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतलेले आहेत आणि आता त्या संदर्भातले नियम तयार झालेले आहेत. तथापि अशा पद्धतीनं कुठे उदात्तीकरण असेल तर त्याच्यावर कारवाई करता येते, त्याची तक्रार देखील करता येते. आपण जे नशामुक्ती केंद्राच्या संदर्भात सांगितलं आहे, मी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच जो सांगितला, याच्यामध्ये आपण जे काही विभाग आहेत, म्हणजे याच्यामधलं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभाग, या 2 विभागांना हेच काम दिलेलं आहे की त्यांनी
प्रत्येक जिल्ह्यामध्ये नशामुक्ती केंद्र तयार होतील अशा पद्धतीनं रचना उभी करायची आहे. त्यामुळे निश्चितपणे ते केलं जाईल. जो काही NDPS ॲक्ट आहे या कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता केंद्र सरकारने कारवाई सुरू केलेली आहे. महाराष्ट्राने देखील त्या संदर्भातले आपले जे सजेशन्स आहेत ते केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. एक मिनिट बसा. मुद्दा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये एक घोषणा केली की ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये ड्रग्सच्या संदर्भात जास्तीत जास्त गुन्हे होतील त्या ठाणेदारावर कारवाई केली जाईल. माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज एखादा ठाणेदार जास्तीत जास्त गुन्हे पकडतील त्याच्यावर कारवाई होईल आणि जो या भीतीने एकही गुन्हा पकडणार नाही त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही. म्हणून दुरुस्ती एवढी करा की ज्या ठाणेदाराकडे दुसऱ्या एखाद्या टीमनी गुन्हे पकडले तर कारवाई केली पाहिजे. नाही तर एखादा ठाणेदार चांगलं काम करतो त्याला तुम्ही जर गुन्हेगार म्हणून त्याच्यावरच कारवाई कराल तर यापुढे महाराष्ट्रात कोणीही ठाणेदार ड्रग्सचे गुन्हे पकडणार नाही. तेवढी एक सुधारणा करावी हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. सुधारणा केली. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. एक मिनिट. तुम्हाला पूर्ण प्रश्नोत्तराचा ह्याच प्रश्नावर घालवायचा आहे का? प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. मंत्री महोदय प्रश्न क्रमांक 3. पुढच्या प्रश्नात बोला. मंत्री महोदय बोला. सरनाईक साहेब. अध्यक्ष महोदय ड्रग्स रॅकेट विदाउट पोलीस सपोर्ट पसरत आहे ह्याच्यावरती माझा विश्वास नाही. पूर्ण ड्रग्स रॅकेट हे पोलिसांशी हात मिळवणी करूनच पसरतं. जेव्हा मी अमीन पटेलच्या प्रश्नावरती बोललो साहेब सिनियर ऑफिसर म्हणजे पोलीस स्टेशनचा सिनियर इन्स्पेक्टर याला जोपर्यंत तुम्ही जबाबदार धरत नाही याच्यात काही होऊ शकत नाही. कारण का शेवटी कलेक्शनचा अंतिम आकडा तो पासपोर्ट मधलं कलेक्शन असो ते ड्रग्स मधलं कलेक्शन असो. चला या विषयातलं उत्तर दिलेलं आहे. ऐका ना तुम्हाला सिनियर PI ला जबाबदार धरून जोपर्यंत तुम्ही त्यांना घरी बसवत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही. जर तुम्ही अँटी करप्शन सारखे वगैरे विंग्स तयार करणार असाल तर जरूर करा. कारण का ड्रग्स हा पैशाच्या स्तोत्राचा सर्वात मोठा मार्ग आहे. ज्यामुळे जिथे ड्रग्स जास्त आहे तिथे मला पोस्टिंग द्या त्याचे पैसे मुंबईत फिरवले जातात म्हणजे मुंबईत दिले जातात पोस्टिंगसाठी असा माझा स्पष्ट आरोप आहे. साहेब मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सर्वात जास्त ड्रग्सचा प्रादुर्भाव आहे आणि ह्याच्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व नाहीत असं माझं मत नाही. ज्या मतदारसंघात कारवाई करणार आहोत ही स्पष्ट केली. बरोबर पोलीस कामाला लागतात. ज्या मतदारसंघात सर्वात जास्त ड्रग्सचा वापर होतो तिकडच्या आमदारावर काय करायचं? माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी निदर्शनास आणून दिला आहे निश्चितपणे या संदर्भात सिनियर PI ला अकाउंटेबल धरलं जाईल. मात्र सुधीर भाऊंनी दिलेल्या सूचनेच्या अधीन राहून सिनियर PI वर त्याची जबाबदारी फिक्स होईल. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 35 465. नाही मी आपल्याला सांगू इच्छितो सक्सेसफुली ड्रगच्या प्रकरणामध्ये MCOC लावला आणि MCOC लावल्यानंतर हायकोर्टाने देखील तो सस्टेन केला आणि सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आणि त्याच्या अंतर्गत ही पहिली केस आपली झाली आणि प्रॉपर्टी जप्ती देखील झाली. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. छापल्यानुसार अध्यक्ष महोदय मी जे काही अवैध